जय भीम, जय महाराष्ट्र मित्रांनो. कसे आहात तुम्ही? खूप छान असाल. मी पण खूप बरी आहे. आतापर्यंत बरी नव्हती कारण की माझ्या पोराला बरं नव्हतं. तुम्हाला तर माहिती आहे, व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे की माझ्या मुलाला ॲडमिट केलेलं होतं. तर त्याची तब्येत बरी नव्हती. थोडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडं आणि पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे त्याचा घसा वगैरे दुखत होता. त्याला ताप आली. त्याला ताप आली आणि तापीमुळं त्याचं तोंडामध्ये ना फोड्या आल्या आणि त्या फोड्यांना मग मध्ये त्याला खायला दूध प्यायला काहीच जमत नव्हतं. मग त्याच्यामुळे त्याला आम्ही याला घेऊन गेलो, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. इथंच हॉस्पिटलमध्ये गेलो प्रायव्हेटमध्ये. तर तिथं ते बोलले की याच्या तोंडाला इन्फेक्शनला थोडा टाईम लागेल बसायला. पण तो खातच नव्हता, एकदम गळून गेला होता. लगेच त्याचे हातपाय पण गळून गेले. ते मग आम्ही त्याला म्युन्सिपाल्टीच्या एरोलीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथं गेल्यानंतर ते बोलले तुम्हाला ॲडमिट करावं लागेल बाळाला. मग आम्ही तिथं बाळाला ॲडमिट केलं. शनिवारीच आम्ही सकाळीच बाळाला ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर खूप जणांचे तर हे पण कमेंट आले की बाबा आम्ही येतो बघायला म्हणून. मेसेज पण आले खूप जणांचे, पण एवढा मेसेजचा रिप्लाय देऊ शकत नाही, तुम्हाला पण माहिती आहे. मग ते बोलले की आता बाळाला बरं वाटते, तुम्ही बाळाला घेऊन जाऊ शकता घरी. तर बरं म्हटलं ठीक आहे. कसं मग आम्हीने पण लवकर आणला आणि त्याने पण सुट्टी दिली. डॉक्टरच्या सल्ल्याशिवायच आम्ही सुट्टी घेतली. बाबू छोटा आहे तो. तर मग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच आम्ही सुट्टी घेतली, कारण त्यांनी सुट्टी दिली. मग आमच्या पण बरं झालं, आम्हाला लवकर सुट्टी भेटली. कारण की पोरांचं बघायला आणि घरी करायला असं कोणीच नाही आहे. हाय माझी मम्मी इथं जवळ राहते, तर माझी मम्मी खूप सपोर्ट करते. त्याचा डब्बा वगैरे दिलाय पोराला, हे दिलंय सिद्धार्थ राहू दे. तर डब्बा वगैरे दिलाय पोराला, सगळं खाया प्यायला दिलंय. नको राहू दे बाबू खेळतंय, राहू दे. डब्बा वगैरे दिलाय आणि सगळं सामान वगैरे तिनेच दिलं होतं पाठवून. कारण की हॉस्पिटलमध्ये राहणं म्हणजे 2-3 दिवस राहणं काही लागतंच ना, छोट्या मोठ्या गोष्टी. तर तिनेच, आणि माझ्या मिस्टरांचा पण डबा वगैरे तीच करत होती, सगळं तिनेच केलं. तर असे तिने सपोर्ट केला. आणि तू बसा सासूबाई, तर माझ्या सासूबाई गावाला गेलेल्या होत्या. ज्या दिवशी याला ॲडमिट केलं त्या दिवशी माझ्या पण सासूबाई गावाला गेल्या. आणि गावाला गेल्यानंतर मग माझे मिस्टर आणि मी आणि माझी मुलं, मग असं कोणी नाही आहे की बाबा हा यांचा सहारा असेल, काही सपोर्ट असेल म्हणून. काही असं काहीच नाही आहे. हाय माझी मम्मी करते थोडाफार सपोर्ट आम्हाला, कधी दुःखासुखामध्ये करते. आणि पाहिजेच कोणीतरी मागं असलंच पाहिजे. तर आता त्याला पण तब्येत बरी आहे त्याची, माझी पण थोडी तब्येत बरी आहे. बाबू लागणार सिद्धांत. तर त्याला पण बरं वाटते. आता मला पण थोडं बरं वाटते. माझा तर खूपच घसा वगैरे दुखत होता. तिथं AC असल्यामुळे खूपच AC होती तिथं. मग मला पण थोडं बरं नाही ना, त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे काही बनवले नाही. आता मस्त व्हिडिओ वगैरे बनवणार आणि पोस्ट करणार. असा होता माझा ब्लॉग. आणि अशी होती माझी धावपळ, जे मी ब्लॉगमध्ये नाही टाकू शकली, ब्लॉगमध्ये नाही हे करू शकली, जे मी तुम्हाला नाही टाकू शकली. आता माझ्या बाबूला पण बरं वाटते. आता मी त्याला सारखं व्हिडिओमध्ये नाही घेणार, कारण त्याची तब्येत खराब आहे खूप. आणि आता खेळतोय तो, थोडा हळूहळू खेळतोय. त्याला खायला पण जमत नव्हतं, काही नव्हतं. त्याच्यामुळं ब्लॉग व्हिडिओ बनवायला नाही टाईम भेटला. खूप जणांचे मेसेज रिप्लाय नाही देऊ शकले एवढ्या जणांचे. हो का, पाण्याचं खरंच ना खूपच प्रॉब्लेम आहे. आता आम्ही विकतचं पाणी पितो आणि खरंच विकतचं पाणी पण कितीक दिवस पिणार ना. मला पण फिल्टर वगैरे बसवायचं आहे घरामध्ये. ओ माझा छोटा बाबू दाखवतो, ये इकडे ये, इकडे. तर तेच ब्लॉग बनवायचा होता. म्हटलं चला आता ब्लॉगच बनवू आपण. पाऊस पण येत नाही आहे जास्त. आता मस्त पावसामध्ये व्हिडिओ बनवायचे आहेत, पण तब्येत खराब आहे त्याच्यामुळे काही व्हिडिओ बी बनवायचं मन होत नाही. बनवायचे आहेत व्हिडिओ. बारीक पाऊस येतो. घरातले कामं वगैरे करून व्हिडिओ बनवणं, आता तब्येत खराब असली तरी पण बनवावं लागतं, ते बी करणं. तो करतोय ना, त्याला माहिती आहे किती मुश्किल आहे. बघा माझा मोठा मुलगा बोलते मम्मी मी तुला घरातले कामं करू लागतो. ते बरं आहे की पोराला तेवढी तरी समज आहे. आणि ही गोष्ट माझ्या मिस्टरांना पण खरंच खूप समजदार आहे की
ते मला सपोर्ट करतात, घरातल्या कामांमध्ये पण करतात आणि बाहेरच्या काम तर करतातच ते, पण घरातल्या कामांमध्ये पण सपोर्ट करतात. कामावून आल्यावरती पण ते मला घरात सपोर्ट करतात कामांमध्ये. असे आहे. खरंच खूप छान आहे आणि खूप मस्त आहे. आता थोडंसं बरं नाही. हा ठीक आहे, पावसामध्ये आंघोळ करशील? ठीक आहे, चालेल. आणि तुम्ही बोलसान मुलं दाखवत नाही, तर मी मुलं माझ्या ब्लॉगमध्ये नाही दाखवत मुलांना. व्हिडिओ पण मध्ये पण जास्त मी मुलांना घेत नाही माझ्या. असं ना बोलसाल, मुलांवर प्रेम आहे. आईचं मुलांवर किती प्रेम असते हे सांगावं नाही लागत आणि शब्दामध्ये बोलावं नाही लागत. त्यांना मी व्हिडिओ ब्लॉगमध्ये घेत नाही, कारण माझ्या पोरांच्या तब्येत खराब होतात. चला तर बाय बाय. असा होता माझा ब्लॉग. हो घेतला, घे त्याला बाहेर काढ, बाहेर काढ. माझा मोठा मुलगा छोट्याला सांभाळतो. चला तर मग बाय बाय. असा होता माझा ब्लॉग. काही तुमचे प्रश्न असतील, काही विचारत असाल तर प्लीज कमेंट करा. नक्की त्यांचा रिप्लाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये देणार. बाय बाय.